अब बात करेंगे महाराष्ट्र के पालघर जिले की, जहां वधावन मनरेगा परियोजना को रद्द करने और मनरेगा को बहाल करने सहित कई मांगों को लेकर हजारों प्रदर्शनकारियों ने 50 किलोमीटर पैदल चलकर जिलाधिकारी कार्यालय का घेराव किया था। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी के नेताओं ने विशाल मार्च का आयोजन किया था। वहीं अब मांगे मानने के बाद आंदोलन स्थगित कर दिया गया है। यह जानकारी जिलाधिकारी इंदु रानी जाखड़ ने दी। दरअसल पिछले 7 घंटों से आंदोलनकारियों के शिष्टमंडल और जिलाधिकारी के बीच विभिन्न मुद्दों पर चर्चा चल रही थी, जिसमें कई समस्याओं का समाधान निकाल लिया गया है, जबकि कुछ निर्णयों के लिए समय मांगा गया है। वहीं इस दौरान इंदु रानी जाखड़ ने और क्या कुछ कहा, आइए आपको सुनाते हैं। मुद्द्यांवर झाले आणि जे काही डिस्कशन मध्ये मुद्दे उपस्थित केले होते त्याच्यामध्ये प्रशासनाच्या वतीने आपण सकारात्मक विचार करून एक लेखी आश्वासन जी मागणी होती ते बनवलेलं आहे। तर माझी विनंती राहील निकोले साहेबांना, ढवळे साहेबांना आणि आपले सर्व पदाधिकाऱ्यांना की हे जे मोर्चा आहेत लेखी आश्वासनाच्या आधारावर स्थगित करावा। निश्चितपणे आपण जे डिस्कशन मध्ये मुद्दे आणलेले आहेत त्या अनुषंगाने प्रशासनामार्फत कारवाई करण्यात येईल। मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली हा जो मोर्चा आमचा 19 तारखेला चारोटी येथून जो पायी मोर्चा या ठिकाणी पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालयावर काल संध्याकाळी येऊन पोहोचला। जवळजवळ शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मागण्या आम्ही या ठिकाणी निवेदन दिले होते। जवळजवळ 12 मागण्या होत्या। त्याच्यावर खूप सकारात्मक चर्चा या ठिकाणी जवळजवळ खरं म्हणजे चर्चेला पण खूप वेळ घेतला। जवळजवळ 6-7 तास चर्चा झाली आणि खूप विस्तारित चर्चा झाली, समाधानकारक चर्चा झालेली आहे। आणि आम्ही जे कालपासून मीडियासमोर आलो किंवा आमचे संबंध या शेतकऱ्यांसमोर जे विषय आम्ही मांडले ते विषय आमच्या ज्या अपेक्षा होत्या अपेक्षेप्रमाणे चर्चा झालेली आहे। या ठिकाणी आम्ही नेहमी हा उल्लेख केलेला आहे की आम्हाला याच्यावर काही प्रश्न हे तात्काळ इथे सुटलेले आहेत आणि काही प्रश्नांवर आम्ही हा सुद्धा त्यावेळेस बोललो होतो की आम्हाला जर समयबद्ध काही लिखित जर दिलं तर हे आंदोलन आम्ही स्थगित करत आहोत। तर आम्हाला त्या पद्धतीने आमच्या अपेक्षेप्रमाणे चर्चा होऊन आम्हाला हे समयबद्ध लेखी स्वरूपामध्ये आपल्या ह्या पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी मॅडम यांनी दिलेला आहे। तर बरेचसे मुद्दे आमचे वन अधिकाराचा जो मुद्दा होता तो जवळजवळ क्लिअर झालेला आहे। आमची मागणी होती की आम्हाला सेपरेट 7/12 दिला पाहिजे आणि जे काही क्षेत्र अजून 2 गुंठे मिळालेले आहेत, 3 गुंठे मिळालेले आहेत, त्या ठिकाणी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून वन जे काही अधिकारी आहेत त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून त्याच्यामध्ये ते क्षेत्र पुन्हा ते त्यांना वाढवून दिलं पाहिजे, वाढीव क्षेत्र दिलं पाहिजे। ते चर्चा झालेली आहे आणि आम्हाला असं लिखितही दिलेलं आहे की प्रत्यक्ष जागेवर जाऊन स्थळ पाहणी करून पंचनामा करून त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात येईल। सेपरेट 7/12च्या बाबतीत हा थोडासा धोरणात्मक निर्णय असल्यामुळे आमची मागणी अशी होती की जो वनपट्टेधारक आहे त्या वनपट्टेधारकाला जे काही शासनाच्या योजना आहेत त्या योजनांचा लाभ मिळत नाही, तर इथे काय पर्याय काढता येईल। तर आमची सविस्तर चर्चा झाली, मॅडमच्या समोरही चर्चा झाली आणि मॅडमनी त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतलेली आहे आणि त्या वनपट्टेधारकाला त्याचं क्षेत्र मोजून तो नकाशा दिला जाईल आणि त्याला ॲग्रीज टॅग देण्याची व्यवस्था करण्यात येईल। तर ते एक चांगलं पाऊल आहे। ॲग्रीज टॅग जर दिला तर नक्कीच त्या वनपट्टेधारकाला शासनाच्या ज्या पण योजना आहेत त्याचा लाभ मिळेल। त्याच्यासाठी आम्हाला समयबद्ध लेखी दिलेलं आहे की त्याच्यासाठी 3 महिन्यांचा कालावधी आम्हाला देण्यात आलेला आहे आणि आम्हीही तो मान्य केलेला आहे की 3 महिन्याच्या कालावधीमध्ये हे ॲग्रीज टॅग दिले तर ते एक चांगलं पाऊल हे उचललेलं ते आम्हाला लिखित स्वरूपामध्ये मिळालेलं आहे। त्याचप्रमाणे वर्कर्स जागा, सिलिंगची जागा ह्या ज्या काही आहेत देवस्थान वगैरे याच्यावर सुद्धा चर्चा झाली, तोही धोरणात्मक निर्णय आहे, परंतु आम्ही लिखित स्वरूपामध्ये मागितलेलं आहे। आता हे जागेवर जाऊन पंचनामे किंवा ती जागा कसं सर्वेक्षण करायचं, तर या ठिकाणी अशी चर्चा झाली की मॅडमच्या याच्या खाली जे काही त्यांचे महसूलचे अधिकारी आहेत म्हणजे तालुका लेवलवर तहसीलदार आहेत असे जे आहेत त्यांचे ते अधिकारी घेऊन आणि एक समिती आम्ही फॉर्म करण्याचं ठरवलेलं आहे। पण ती समिती फक्त त्यांच्यापुरती मर्यादित न राहता आमचेही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे काही पदाधिकारी त्याच्यामध्ये घेतले पाहिजेत। तर ते आम्ही 5 पदाधिकारी आमचे त्याच्यामध्ये घेतले जातील, म्हणजे एक संयुक्त समिती नेमून त्याचा एक अहवाल तयार केला जाईल आणि त्याच्यामध्ये सुद्धा कलेक्टर मॅडमनी एक चांगली भूमिका घेतली आहे की शक्यतो तो अहवाल
या शेतकऱ्यांच्या बाजूने पॉझिटिव्ह अहवाल हा शासनाला सादर करण्यात येईल. हे एक चांगलं पाऊल आहे. त्याच्यामध्ये आम्ही स्वतः आहोत. हे एक आमच्यासाठी एक जमेची बाजू आहे आणि ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये जिथे जिथे अशा जागा आहेत त्याचा ते अहवाल आम्ही तयार करणार आहोत. त्याचप्रमाणे बरेचसे विषय हे चांगल्या पद्धतीने चर्चा झालेली आहे. तळघराचे जे आम्ही दावे दाखल केले होते ते तळघराचे दावे त्यांनी एक्सेप्ट केलेले आहेत आणि आता यापुढे जे अजून तळघराचे आम्ही फॉर्म जे भरणार आहोत तर आम्ही मॅडमने सांगितलं की तुमच्याकडून पण एक आम्हाला फॉर्मॅट देण्यात यावा. तो फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तोही एक सोयीस्कर आहे की जेणेकरून जे हजारो लोक ज्या जमिनीवर राहतात अजूनही त्यांना त्या घराच्या जमिनीचा त्यांच्याकडे कोणता पुरावा नाही तर तो तळघराच्या माध्यमातून एक फॉर्मॅट त्यांनी दिलेला आहे आणि तो चांगला सोयीस्कर दिलेला आहे. तो आम्ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये यापुढे प्रत्येक तालुक्यामध्ये ते फॉर्म आम्ही भरून घेऊ आणि सर्व लोकांना तळघराचा त्यांना एक चांगला पुरावा मिळेल. त्याच्या बाबतीत चर्चा झाली. तो थोडासा धोरणात्मक निर्णय आहे परंतु आम्ही त्यांच्यासमोर अशी मागणी केली का पालघर जिल्हा हा शक्यतो ग्रामीण भागामधला जो शेतकरी आदिवासी बहुल आहे तर तो एवढं बिल वगैरे भरू शकणार नाही तर शक्यतो तो हा जिल्हा या स्मार्ट मीटर पासून वगळण्यात येईल का अशा प्रकारचा अहवाल तुम्ही एक रिपोर्ट हा शासनाला पाठवा. आजच्या मोर्चाच्या अनुषंगाने असा तुम्ही एक रिपोर्ट पाठवा की हा शक्यतो वगळण्यात येईल का तर ते रिपोर्ट पाठवतील. पण आम्ही ही भूमिका घेतली की शक्यतो MSEBचे ते अधिकारी होते त्यांना मी सांगितलं तुम्ही याच्या पुढे ते मीटर जबरदस्ती लावण्याचा प्रयत्न करू नका आणि त्या घरामध्ये कोणताही घर मालक नसताना तुम्ही मीटर लावून जाता. जे आमचे BPL मीटर आहेत ते काढून आणि स्मार्ट मीटर लावतात हे काही योग्य नाही. तेही त्यांनी मानले की यापुढे आम्ही तसं काही करणार नाही. एक ही चांगली सकारात्मक चर्चा झालेली आहे. पेशा भरतीच्या बाबतीत आता सध्या कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने शिक्षक वगैरे पदभरती आहे. सुप्रीम कोर्टामध्ये तो निर्णय अजून पेशा भरतीचा सुरू आहे. तो त्याच्यावर निर्णय आल्यानंतर ते म्हणाले की कायमस्वरूपी आम्ही करू. पण अजूनही 10,000 शिक्षक हे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने भरणार आहे येणाऱ्या काळामध्ये. तर ती ही चर्चा चांगली झालेली आहे. त्याचप्रमाणे सर्व कुटुंबांना घरकुल योजना आता घरकुल योजनाचे लाभार्थी जवळजवळ 70,987 लाभार्थी घरकुल हे मंजूर झालेले आहेत. 22,685 घरकुल पूर्ण आहेत आणि तोही एक चांगली सकारात्मक चर्चा झाली आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्यांना विनंती केली आहे का जो जेन्युइन गरजू आहे त्याचा सर्वेमध्ये नाव आलं पाहिजे. कधी कधी असं होतं की ज्याचं कधी कधी घरकुल घर पक्क असताना पण त्याला दुबार लाभ दिला जातो तर हे शक्यतो टाळलं पाहिजे. तर ते त्यांनी या ठिकाणी मंजूर केलेलं आहे की असं होणार नाही. त्याचप्रमाणे 1,03,787 बेघर व कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबाचे सर्वेक्षण करण्यात आलेले आहे आणि पुढे ते करतील. त्यांना सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळेल. जल जीवन मिशनची कामं ही आम्हाला म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी कामं सुरू केलेली आहेत परंतु टाईमबद्ध त्यांनी आम्हाला दिलं आहे. डिसेंबर 2026 पर्यंत ही कामं पूर्ण करण्याचे आश्वासन आम्हाला या ठिकाणी त्यांनी लेखी स्वरूप महत्वाचे मुद्दे मान्य केलेले आहेत ते आमदार विनोद निकोलेंनी सांगितलेले आहेत. मुख्य यातला मुद्दा जो आहे की आपण या ठिकाणी आम्ही हे सांगितलं होतं की लिखित स्वरूपामध्ये प्रशासनाकडून आणि समयबद्ध अशा तऱ्हेची मुदत देऊन प्रशासनाने आम्हाला द्यावं आणि खरोखरच त्या पद्धतीने कलेक्टर मॅडमनी आता जे आम्हाला दिलेले आहे तर प्रत्येक मुद्द्याबद्दल त्यांनी आपापली भूमिका इथे स्पष्टपणे मांडलेली आणि मान्य केलेले. खरं म्हणजे ते त्यांनी आम्हाला पहिला ड्राफ्ट दिला. पहिल्या ड्राफ्टवर सुद्धा किरण गहला, आमदार विनोद निकोले, मी आम्ही तो पहिला बघितला. त्यांनी जे मान्य केलेले ते त्याच्यामध्ये काही दुरुस्त्या आम्ही सुचवल्या म्हणजे जास्त क्लिअर करण्यासाठी जी चर्चा झाली होती आणि ते सुद्धा कलेक्टर मॅडमनी मान्य केलं आणि म्हणून बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आता फायनल स्वरूपामध्ये आलेल्या आहेत. ही खरं म्हणजे खूपच चांगली गोष्ट ही झालेली आहे. म्हणून ज्या त्यांच्या अखत्यारीतल्या मुद्दे आहेत तर त्या अतिशय खूपच चांगल्या पद्धतीने त्यांनी आमच्याशी सहकार्य केलं. सगळ्या अधिकाऱ्यांनी केलं. काही मुद्दे जे असे आहेत जे कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीमध्ये नाहीत आणि त्याचा सुद्धा आमदार विनोद निकोलेंनी उल्लेख केला. एका मुद्द्याचा केला. अजून 1-2 मुद्द्याचा फक्त मी करतो. नंबर 1 अर्थातच वाढवण बंदर आणि मुरबे बंदर याबद्दलची आमची मागणी होती आणि आधीच पूर्वीपासून मागणी होती की ते रद्द व्हावं. त्याच्यामुळे हजारो शेतकरी, हजारो मच्छीमार यांचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकेल. तर ती मागणी अर्थातच आम्ही शासनाकडे केली. मॅडम म्हणाल्या ते बरोबर आहे. त्यांचं अर्थातच प्रश्न नाही आहे, केंद्र सरकारचा प्रश्न आहे आणि म्हणून
आमच्या तीव्र भावना या नक्कीच कलेक्टर मॅडम आणि इथून शासनाला कळवल्या जातील. या गोष्टी आहेत. इतर सुद्धा काही फरक आहेतच, प्रश्नच नाही. उदाहरणार्थ आता हे जे आता जी कमिटी केलेली आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये आमचे प्रास प्रतिनिधी घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही धोरणात्मक मुद्दे आहेत. ते मॅडमने सांगितलं ते बरोबर आहे. आता उदाहरणार्थ देवस्थान जमीन, इनाम जमीन, इथली वर्कर्स जमीन म्हणजे असणारे आदिवासी, पण नावावर कोणाच्या आहे? पूर्वीच्या जमीनदार सावकारांच्या. कॉम्रेड गोदावरी परुळेकर, शामराव परुळेकर, किसान सभा, कम्युनिस्ट पार्टीने जो मोठा लढा केला 45 ते 47, त्याच्यामुळे या जमिनी मिळाल्यात, ही आपण लक्षात ठेवलं पाहिजे. लाल बावट्यामुळे या जमिनी मिळाल्या, पण अजूनही त्या जमिनी सावकार जमीनदारांच्याच नावावर आहेत तेव्हापासून. त्यासाठी कायदा करावा लागेल. हा मुद्दा पूर्वी सुद्धा फडणवीस साहेब पूर्वी मुख्यमंत्री असताना आम्ही केला होता, मोठा मोर्चा गेला होता. परवा जेव्हा अकोले संगमनेरला मोठा मोर्चा झाला, राधाकृष्ण विखे पाटील रेव्हेन्यू मिनिस्टर वगैरे यांच्याशी चर्चा करून त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. दुर्दैवाने ते खरं म्हणजे पुढे गेलेलं नाही. पण आज देवस्थान इनामच्या बद्दल 2016 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना आमचं मोठं शिष्टमंडळ गेलं, नाशिकला महामुक्काम झाला, तेव्हापासून त्यांनी मान्य केलं की आम्ही करणार आहोत. चांगली गोष्ट अशी आहे, कलेक्टर मॅडमनी आज आम्हाला सांगितलं आणि त्याची प्रत पण दिलेली आहे की देवस्थान इनाम जमिनीचा कायदा हा 10 वर्ष उशिरा का होईना, परंतु येत्या विधानसभेमध्ये बहुतेक मांडला जाणार आहे. आम्हाला आजच त्याची प्रत मिळाली की आम्ही स्टडी करू, काय जे आम्हाला बदल सुचवायचे ते आम्ही करू. पण जर तो खरंच चांगला असला तर ते एक पाऊल पुढे आहे. म्हणजे देवस्थान इनाम जमिनीच्या याच्यावर वर्कर्स जमिनीबद्दल जर थोडासा कायद्यामध्ये बदल केला, या सुद्धा जमिनी असणाऱ्या लोकांच्या मदत होऊ शकते. तर हे जरा थोडक्यात सांगायचं, प्रशासकीय बऱ्याचसं खूप चांगलं सहकार्य झालं. पण वनाधिकार बद्दल जो मुद्दा आमदार विनोद निकोलेंनी मांडला, 7 बाऱ्याचा वेगळा उतारा मिळाला पाहिजे, सेपरेट, हा कलेक्टर मॅडमच्या अखत्यारीतला विषय नाही, सरकारच्या अखत्यारीतला विषय. म्हणून एक गोष्ट आम्हाला क्लिअर करायची आहे, प्रशासनाने खूप चांगलं सहकार्य केलं असलं तरी धोरणात्मक बाबतीमध्ये राज्य सरकार, केंद्र सरकार बरोबर आमचे मतभेद आहेत, राहतील आणि आमचा लढा सुद्धा तो चालू राहील. तर या काही मुद्दे फक्त आम्हाला क्लिअर करायचे होते. पण अत्यंत चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आजचं हे सुबंध आंदोलन जसं सांगितलं 3 महिन्यासाठी आम्ही स्थगित केलेलं आहे. 3 महिन्यामध्ये नक्कीच काही प्रगती होईल अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे, विश्वास आहे, अपेक्षा पण आहे. आणि आपण सगळ्यांनीच या संबंध याला जी काय आपण मदत केली, सहकार्य केलं, याबद्दल आपल्या सगळ्यांचंच, प्रशासनाचं, पोलीस आणि अर्थातच मीडियाचं पुन्हा एकदा आभार मानून आणि आमच्या कार्यकर्त्यांचं खूप 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 अभिनंदन करून या ठिकाणी मला वाटतं आपण संपायला हरकत नाही.